बुलेटवर उभं राहून तरुणांची स्टंटबाजी। छत्रपती संभाजीनगरातला प्रकार सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल। पाणी बिलाची वसुली करण्यासाठी गेलेल्या महापालिकेच्या पथकावर हल्ला। कोल्हापूरच्या मंगळवार पेठ परिसरातली संतापजनक घटना। दोषींवर कठोर कारवाईची मागणी। बारमधील कर्मचाऱ्यांकडून दोन तरुणांना काठ्या बांबून बेदम मारहाण। पुण्यातल्या बिब्बेवाडीतली घटना। आरोपी पोलिसांच्या ताब्यात। आणि धाराशिवमध्ये आलेल्या वाघाचा वनविभागाला चकवा। यवतमाळची स्पेशल टीम रिकाम्या हातीच परतली। आता पुण्याची विशेष रेस्क्यू टीम वाघाला शोधणार। नमस्कार, आपण सुपरफास्ट 100ला सुरुवात करूया। वेगवान स्वरूपातल्या बातम्या। या दुपारच्या 100 बातम्या आहेत। वाल्मिक कराड, सुदर्शन घुले, प्रतीक घुले आणि विष्णू चाटेचं एकत्र असतानाचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलंय। आवादा कंपनीकडे खंडणी ज्यावेळी मागितले त्या दिवशीचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलंय। या सीसीटीव्हीमध्ये सगळे आरोपी एकत्र बघायला मिळतात। पोलीस अधिकारी सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित आहेत आणि मुख्य म्हणजे वाल्मिक कराड सुद्धा दिसतोय। खंडणीच्या गुन्ह्यातील संशयित वाल्मिक कराड प्रकरणात पुण्यातील भाजपचे माजी नगरसेवक माजी खासदार दत्ता खाडे यांची सीआयडीकडून चौकशी करण्यात आली। यावर आता दत्ता खाडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे। माझा या प्रकरणाशी काही संबंध नाही, मात्र एकाच जातीचे असल्यामुळे त्यांनी मला चौकशीला बोलावलं, असं दत्ता खाडे म्हणाले। धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा किंवा त्यांचा राजीनामा घेण्यात यावा, तशी मागणी तृप्ती देसाई यांनी केली। तर मुंडे समर्थकांनी अत्यंत खालच्या पातळीवर जात ट्रोलिंग केलेलं आहे, त्यामुळे त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना ताकीद द्यावी, अन्यथा मी परळीत येऊन बसेन असं म्हणत तृप्ती देसाईंनी धनंजय मुंडेंवर हल्लाबोल केला। सीआयडी कोठडीत असलेल्या वाल्मिक कराड याच्या खंडणी प्रकरणातील जामीन अर्जावर गुरुवारी सुनावणी होणार आहे। कराडच्या वकिलांनी सुनावणीसाठी मुदत वाढवून मागितली होती। मुदत वाढवण्याची मागणी न्यायालयाकडून मान्य करण्यात आली। सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या बांगलादेशी आरोपीनं बांगलादेशातून पोहत भारतात आल्याची माहिती मिळतेय। डावकी नदीतून पोहत आरोपीनं भारत गाठला असं कळतंय। या प्रकरणी पोलिसांकडून तपास सुरू आहे। अभिनेता सैफ अली खानला डिस्चार्ज मिळतोय। तब्येतीत सुधारणा झाल्यानं सैफ अली खान लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज घेऊन घरी जाईल। दरम्यान हल्ला प्रकरणी पोलीस सैफचा जबाब नोंदवणार आहेत असं कळतं आहे। नाशिक आणि रायगड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद शिवसेनेच्या मंत्र्यांना न मिळाल्यामुळे नाराज शिवसेना मंत्री दादा भुसे आणि भरत शेठ गोगावले आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेणार आहेत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या सोबतच्या बैठकीत काय निर्णय होतो हे बघावं लागेल। नाशिकच्या पालकमंत्री पदासाठी स्थगिती मिळाल्यानंतरही भाजप आग्रही आहे। चंद्रशेखर बावनकुळे आणि गिरीश महाजन यांच्यात नाशिकच्या पालकमंत्री पदाबाबत चर्चा झाल्याची माहिती समोर येते। तर महाजनांनीच पुन्हा एकदा नाशिकचं पालकमंत्री व्हावं यावर भाजप ठाम असल्याची सूत्रांकडून माहिती मिळते। अदिती तटकरे आणि गिरीश महाजन पालकमंत्री पदावर कायम राहणार आहेत। नाशिकच्या पालकमंत्री पदाबाबत आरएसएस महाजनांच्या पाठीशी असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। नाशिकमध्ये कुंभमेळ्याचं फार मोठं बजेट आहे, म्हणून कुणाला तरी नाशिकचं पालकमंत्रीपद हवं आहे। तर रायगडमध्ये अनेक उद्योग असल्यानं जास्तीत जास्त खंडण्या कशा गोळा करता येतील असा तिकडे एक हिशोब असतो, त्यामुळे आर्थिक देवाणघेवाणीसाठी मारामाऱ्या सुरू आहेत असा आरोप संजय राऊत यांनी केला। पालकमंत्री पदासाठी इतका हवरटपणा का? पालकमंत्री पदावरून जी दंगल सुरू आहे ती त्या जिल्ह्यातल्या आर्थिक व्यवहारांकरता सुरू आहे असा आरोप संजय राऊतांनी केला। मुख्यमंत्र्यांनी आपला निर्णय स्थगित करून मी एक हतबल लाचार मुख्यमंत्री आहे हे दाखवून दिलं, अशी टीका राऊतांनी केली आहे। मुख्यमंत्री पालकमंत्री पदाची घोषणा करून विदेशात गेले। उदय सामंत यांच्या बरोबर आहेत। एकनाथ शिंदे यांची खरी नाराजी या संदर्भातच आहे असं खासदार संजय राऊत म्हणाले। पालकमंत्री पद हे निमित्त आहे,
इतकं बहुमत असलेले मुख्यमंत्री आपल्याच निर्णयांना स्थगिती देतात हे आश्चर्यकारक आहे, असं राऊत म्हणाले. एखादी इच्छा व्यक्त करणं म्हणजे नाराजी नाही. एकनाथ शिंदेंचा पक्ष महायुतीचा महत्त्वाचा भाग आहे. त्यांच्या आमदारासाठी त्यांनी काही इच्छा व्यक्त करणं गैर नाही, असं सुधीर मुनगंटीवार म्हणाले. वर्ध्याच्या राजकारणामध्ये काँग्रेसमधून मुहूर्तमेढ करणाऱ्या पंकज भोयर यांनी भाजपत येत पालकमंत्री बनण्याचा मान मिळवला. पंकज भोयर हे 10 वर्षांनंतर मंत्री तर 11 वर्षांनंतर पालकमंत्री बनले आहेत. नागपूर महानगरपालिका निवडणुकीकरता भाजपनं पहिला सर्व्हे केला. सर्व्हेत भाजपच्या 30 ते 40% माजी नगरसेवकांचा नकारात्मक रिपोर्ट कार्ड असल्याचं समोर आलं. नकारात्मक कार्ड असलेल्या नगरसेवकांचा पत्ता कट होणार आहे. कुडाळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत कुडाळ तालुक्यात शिवसेनेचा मेळावा पार पडतोय. यात अनेक भाजप पदाधिकारी प्रवेश करणार असल्यानं राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. जळगावात ठाकरे गटातील नाराजांना सोबत घेण्याच्या हालचाली सुरू असून जळगाव महापालिकेचे ठाकरे गटातील माजी नगरसेवक शिंदे गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. ठाकरे गटाचे 4 ते 5 माजी नगरसेवक शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटलांनी दिली आहे. हर्षवर्धन पाटलांनी शरद पवारांची भेट घेतली. पुण्याच्या मोदी बागेत दोघांची भेट झाली. शिवसेना ठाकरे गटाच्या जिल्हा प्रमुखांची 24 जानेवारीला शिवसेना भवनात बैठक होणार आहे. सगळ्या जिल्हा प्रमुखांना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मार्गदर्शन करणार आहेत. महापालिकांच्या निवडणुकांसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकांवर बुधवारी होणारी सुनावणी लांबणीवर गेली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा रखडलेल्या पालिका निवडणुका लांबणीवर पडण्याची शक्यता वर्तवण्यात येते. लाडक्या बहिणींकरता महत्त्वाची आणि आनंदाची बातमी. आता मार्च महिन्यातील बजेटनंतर महिलांच्या खात्यात 1500 ऐवजी 2100 रुपये जमा व्हायला सुरुवात होईल. ही माहिती दिली राधाकृष्ण विखे पाटील यांनी. परभणीत पोलीस कोठडीत मृत्यू झालेल्या सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबियांना दिलेली 5 लाखांची मदत सोमनाथच्या आईनं नाकारली आहे. त्यानंतर प्रकाश आंबेडकरांनी शाहू फुले आंबेडकर चळवळीतील लोकांना कुटुंबियांना आर्थिक मदत करण्याचं आवाहन केलेलं आहे. छत्रपती संभाजीनगरात तरुणांनी केलेल्या जीवघेण्या स्टंटबाजीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. स्टंटबाजांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून केली जाते. नंदुरबार जिल्ह्यातील रांजणी कृषी विद्यालयाच्या परिसरातून बिबट्याला जेरबंद करण्यात यश आलं. गेल्या आठवड्याभरापासून सुरू असलेल्या वन विभागाच्या प्रयत्नांना अखेर यश आलं. गेल्या 6 महिन्यातील हा 13वा बिबट वन विभागानं पकडला. वर्ध्याच्या वायगावात जंगली रानडुकरांनी धुडगूस घातलाय. गावात शिरलेल्या रानडुकरानं चहाच्या टपरीची नासधूस केली. त्रस्त झालेल्या ग्रामस्थांनी जाळ टाकून डुकराला पकडत जंगलात सोडलं. पुण्याच्या बिबेवाडीतील बारमधील कर्मचाऱ्यांकडून 2 तरुणांना बेदम मारहाण करण्यात आली. काठी बांबू यानं केलेल्या मारहाणीचा व्हिडिओ समोर आलाय. मारहाणीत 2 तरुण गंभीर जखमी झालेत. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. एका गुंडाला नावानं हाक मारल्यानं रागात गुंडानं तरुणाला बेदम मारहाण केली. धारधार चाकूनं जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झालाय. त्याचा हात कायमचा निकामी होण्याची शक्यता आहे. संबंधित आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्थापन केलेल्या एसआयटीचं पथक मालेगावात दाखल झालं. मालेगावात बांगलादेशींनी बनावट जन्मदाखले दिल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला होता. आरोपांची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी एसआयटी स्थापन केली आहे. भांडूपमधील ड्रीम्स मॉलमध्ये बेसमेंटला एका महिलेचा मृतदेह आढळला. पोलिसांकडून महिलेच्या नातेवाईकांचा शोध सुरू आहे. शिरूर गोळीबाराच्या घटनेनं हादरले. जुन्या वादाचा राग मनात ठेवून गोळीबार करण्यात आलाय. आरोपीनं तरुणाच्या छातीवर बंदूक रोखत गोळीबार करण्याचा प्रयत्न केला. तेवढ्यात तरुणानं प्रसंगावधान राखत हात हटवला. त्यामुळे हवेत गोळीबार झालाय. सिन्नर महामार्गावर भीषण अपघात झाला. ओव्हरटेक करण्याच्या नादात रिक्षानं समोरून येणाऱ्या कंटेनरला धडक दिली. यात 3घांचा जागीच मृत्यू झाला. 2 गंभीर जखमी आहेत. वाशीतील घाऊक मार्केट लगतचे काही रस्ते महापालिकेने पे अँड पार्किंगसाठी दिलेले नसतानाही पार्किंगची वसुली मोठ्या प्रमाणात सुरू आहे. वसुलीचा हा आकडा महिन्याला काही लाखांच्या घरात आहे. त्यामुळे ही वसुली नेमकी कुणाच्या खिशात जाते याची चौकशी महापालिकेकडून करण्यात येते. पुण्यात गुईवेल सिंड्रोमनं शिरकाव केला. जिल्ह्यात 22 संशयित रुग्ण आढळलेत.
ICMR NIV तपासणीकरता नमुने पाठवले गेले तर हा आजार दुर्मिळ असून लाखोंमधल्या एकाला आढळतो असं सांगतायत. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर मुंबई वाहिनीवर पूल बांधण्याचं काम सुरू आहे. त्याचे गर्डर बसवण्याकरता बुधवार 21 जानेवारीपासून शनिवारपर्यंत 3 दिवस ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे या कालावधीत दुपारी 12 ते 3 या वेळेत मुंबईहून पुण्याकडे जाणारी वाहतूक अन्य मार्गाने वळवली जाणार आहे. अंबरनाथमध्ये पुन्हा एकदा कंपन्यांनी रासायनिक वायू हवेत सोडलेत. त्यामुळे धुरकट वातावरण निर्माण झालं आहे. त्रस्त झालेल्या नागरिकांकडून कंपनीवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात येते. नाशिक जिल्ह्यात 2024 मध्ये महिला आणि बालकल्याण विभागाकडे आलेल्या 63 प्रकरणांपैकी 43 बालविवाह समुपदेशनाच्या माध्यमातून रोखण्यात आले आणि 6 प्रकरणांमध्ये गुन्हा नोंदवण्यात आला. नांदगाव, येवला, मालेगाव, निफाड, सिन्नरमध्ये बालविवाहांच्या घटनांमध्ये वाढ झालेली आहे. PM किसान योजनेसाठी केंद्र सरकारनं नवीन नियमावली लागू केली आहे. त्या अंतर्गत एकाच कुटुंबातील पती, पत्नी, मुलगा, मुलगी लाभ घेत असल्यास त्यातील एकालाच यापुढे या योजनेचा लाभ घेता येणार आहे. ऑनलाईनच्या माध्यमातून इच्छुकांना आता घरबसल्या रेशन कार्ड काढता येतं. पण अंधेरी व कांदिवली या 2 परिमंडळांमध्ये गेल्या 3 महिन्यांमध्ये एकही ऑनलाईन अर्ज आलेला नसून लाभार्थ्यांमध्ये निरुत्साहाचं वातावरण दिसून येत आहे. प्रत्येक योजनेत 2 ते 4% भ्रष्टाचार होतोच असा अजब दावा कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी केला. त्यामुळे कोकाटे भ्रष्टाचाराचं समर्थन करतात का असा सवाल उपस्थित होतोय. राज्यात गाजत असलेल्या पीक विमा गैरव्यवहारामध्ये कारवाईचा धडाका सुरू झाला आहे. गेल्या वर्षी खरीप हंगामात पीक विम्याकरता दाखल झालेले तब्बल 4,05,000 बनावट अर्ज रद्द करण्याचा निर्णय कृषी विभागाने घेतला. यातील 1,09,264 अर्ज हे एकट्या बीड जिल्ह्यातले आहेत. कांद्याची आवक घटल्याने मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत कांदा महागलाय. कांद्याच्या दरात किलोमागे 8 ते 10 रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा सामान्यांच्या खिशाला कात्री बसली आहे. वाशिम जिल्ह्यात वातावरणात झालेल्या बदलामुळे तुरीचं उत्पादन मोठ्या प्रमाणात घटलंय. त्यातच बाजारात तुरीला कमी दर मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याच्या दरात 500 रुपयांनी वाढ झाली आहे. शेतकऱ्यांच्या कांद्याला 41 रुपयांपर्यंतचा दर मिळत असून सरासरी 2,000 रुपयांचा दर मिळतो. अमळनेर तालुक्यामध्ये अवकाळी पाऊस, धुकं आणि त्यानंतर पुन्हा ढगाळ वातावरण यामुळे रब्बी हंगामातील पिकांना धोका निर्माण झाला आहे. जवळपास 38,000 हेक्टर क्षेत्रावरील पिकं धोक्यात आलेली आहेत. कृषी पर्यटनाअंतर्गत सोलापूर जिल्ह्यातील महामार्गावर 10 ॲग्रो मॉल उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार जिल्ह्यात अनुकूल जागेचा शोध घेणं सुरू आहे. आता सामान्य गृहिणींना दिलासा मिळालाय. जुन्या तांदळाचे दर स्थिर असून नवीन तांदूळ 20 रुपयांनी स्वस्त झालाय. तर तूर डाळ, मूग डाळ, उडीद डाळ 40 रुपयांनी स्वस्त झाली आहे. मकर संक्रांतीनंतर तांदूळ आणि डाळ खरेदी मोठ्या प्रमाणात केली जाते. गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये यंदा तांदळाच्या दरात ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. जळगावच्या बाजारपेठेत तांदळाचे दर कमी आहेत. त्यामुळे नवीन वर्षात ग्राहकांना मोठा दिलासा मिळेल. भडगाव तालुक्यातील गावामध्ये वातावरणातील बदलामुळे कापसाच्या उत्पादनात घट झालेली आहे. बाजारपेठेतील कापसाच्या दरातील घट आणि भाववाढीच्या अपेक्षेमुळे घरातच कापूस साठवून ठेवण्यात आला. त्यामुळे कापूस उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला. छोटासा ब्रेक, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. क्रूड तेलाच्या किमती कमी झाल्या असल्या तरी वर्षभरात या दोन्ही इंधन दरात केवळ 3 ते 4 रुपयांनीच घसरण झाली आहे. महापालिकेने करमणूक कराच्या दरात वाढ करण्याचा प्रस्ताव तयार केलाय. तो मंजुरीसाठी राज्य सरकारच्या नगर विकास खात्याकडे पाठवण्यात आलाय. या प्रस्तावानुसार सिनेमाचं तिकीट 400 रुपये तर नाटकाच्या तिकिटात 100 रुपयांनी वाढ होणार आहे. पालिकेतर्फे राणीच्या बागेत वनस्पती उद्यान आणि प्राणी संग्रहालयात 31 जानेवारीपासून 2 फेब्रुवारीपर्यंत पुष्पोत्सव भरवण्यात आला. यंदा या महोत्सवाचं 28वं वर्ष आहे. औषध विक्री आणि उत्पादनासंदर्भातील विविध परवाने मिळवण्याकरता अन्न आणि औषध प्रशासनाचं
ऑनलाईन ॲप्लिकेशन पोर्टल आठवड्याभरापासून बंद आहे. त्यामुळे दररोज पोर्टलवर करण्यात येणाऱ्या 100 ते 150 तक्रारी प्रलंबित आहेत. महारेरा गृहप्रकल्प नोंदणी सुलभ व्हावी यासाठी आता महारेरानं विकासकांसाठी प्रत्येक महिन्यात नागपूर आणि पुणे इथं विशेष खुलं सत्र घेण्याचा निर्णय घेतलाय. त्यानुसार पहिलं सत्र 22 जानेवारीला नागपुरात होणार आहे. मोखाडा आणि जव्हार तालुक्यामध्ये बालमृत्यू आणि मातामृत्यूचं प्रमाण मोठ्या प्रमाणात असतानाच आता अतिशय धक्कादायक माहिती समोर आली आहे. एकट्या मोखाडा तालुक्यात जोखमीच्या मातांची संख्या 376 वर पोहोचली आहे. पालघर जिल्ह्यात हा आकडा 1400हून अधिक असल्याचं उघड होत आहे. कोल्हापूरमध्ये यंदाच्या साखर हंगामात 10 लाख टन साखर निर्यातीला केंद्र सरकारनं आज परवानगी दिली आहे. त्याचबरोबर इथेनॉलच्या निर्मितीसाठी अन्न असलेला प्रति किलो 28 रुपये दराचा तांदूळ 22 रुपये दरानं देण्याचा निर्णय सरकारनं घेतलाय. सिडको प्रशासनाने आजपासून नवी मुंबईत मेट्रोच्या फेऱ्यांचं सुधारित वेळापत्रक जाहीर केलंय. सकाळी आणि संध्याकाळी सर्वाधिक गर्दीच्या वेळी दर 10 मिनिटांनी मेट्रो धावणार आहे. मेट्रोच्या फेऱ्यांमध्ये वाढ झाल्यानं गर्दीच्या वेळी प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळालेला आहे. मुंबई पालिकेनं प्लास्टिकचा वापर करणाऱ्यांवर कारवाईसाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे. एखाद्याजवळ प्लास्टिक आढळल्यास थेट दंड आकारण्यात येणार आहे. या कारवाईचे आदेश महापालिका मुख्यालयातून सगळ्या वॉर्ड स्तरावर देण्यात आलेले आहेत. बदलापुरात रिक्षा चालकांनी 5 रुपयांची बेकायदा भाडेवाढ केली आहे. त्याविरोधात आता प्रवासी आणि रिक्षा चालकांमध्ये वाद सुरू झालाय. दरम्यान प्रवाशांनी कल्याण आरटीओकडे याबाबत तक्रार केलेली आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या 1310 गाड्या खरेदीच्या निविदांच्या प्रक्रियेमध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता झाली असून ही प्रक्रिया रद्द करावी आणि नव्यानं निविदा प्रक्रिया राबवावी अशी शिफारस चौकशी समितीने मुख्यमंत्र्यांना केली आहे. समितीच्या अहवालावर फडणवीस काय निर्णय घेतात याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. राज्य सरकारच्या मागणीला महत्त्व देत केंद्र सरकारने उस्मानाबादचं नाव धाराशिव केलं याचे आदेश देखील काढले. धाराशिव रेल्वे स्थानकाचं नाव अद्यापपर्यंत बदलू शकलेलं नाही. याच रेल्वे स्थानकावर उस्मानाबाद रेल्वे स्टेशन हेच नाव बघायला मिळतं. ज्योतिबाच्या मूर्तीवर उद्यापासून रासायनिक संवर्धन प्रक्रिया करण्यात येणार आहे. पुरातत्व विभागाकडून मूर्तीच्या संवर्धनाचं काम हाती घेण्यात आलंय. त्यामुळे 21 जानेवारीपासून 24 जानेवारीपर्यंत भाविकांकरता मूळ मूर्तीचं दर्शन बंद राहणार आहे. बुलेटिनमध्ये पुन्हा स्वागत. आता पुढच्या बातम्या. परभणीमध्ये मोठ्या प्रमाणात बांगलादेशी घुसखोर राहत असल्याचा आरोप शिवसेनेने केला. या संदर्भात शिवसेनेकडून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. बांगलादेशी घुसखोरांवर कारवाई करण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली. हिंगोलीतील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना एकच मोफत गणवेश मिळालेला आहे. शाळा सुरू होऊन 7 महिने उलटले तरीही दुसरा गणवेश मिळालेला नाही. त्यामुळे प्रजासत्ताक दिनी तरी ध्वजारोहणाकरता नवा गणवेश मिळेल का असा सवाल पालकांनी केला आहे. चोरी करून पळून जाताना चोरट्यांचा अपघात झाल्याने वाडा पोलिसांनी त्यांना जेरबंद केलं. मोबाईल आणि 5,000ची रोकड पोलिसांनी जप्त केली आहे. या चोरट्यांच्या इतर 2 साथीदारांनाही सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी अटक केली आहे. पालघर जिल्ह्यातील 35 हत्या आणि 28 हत्येचा प्रयत्न अशा सगळ्या गुन्ह्यांमध्ये आरोपींना अटक करण्यात पोलिसांना 100% यश आलं अशी माहिती पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी दिली आहे. कोल्हापूरच्या ज्योतिबाच्या मूर्तीवर आजपासून रासायनिक संवर्धन प्रक्रिया करण्यात येणार आहे. पुरातत्व विभागाकडून मूर्तीच्या संवर्धनाचं काम हाती घेण्यात आलंय. त्यामुळे आजपासून 24 जानेवारीपर्यंत भाविकांकरता मूळ मूर्तीचं दर्शन बंद राहणार आहे. धाराशिवमधील वाघ शोधण्याकरता यवतमाळमधून आलेल्या स्पेशल टीमच्या हाती काहीच लागलं नाही. रिकामे हातीच त्यांना परतावं लागलं. त्यामुळे आता पुण्याची विशेष रेस्क्यू टीम वाघाचा तपास करणार आहे. चंद्रपुरात अस्वलाच्या हल्ल्यात ट्रक चालक जखमी झाला. दिवसाढवळ्या झालेल्या या घटनेनं परिसरात दहशत पसरलेली आहे. घटनेनंतर वन विभागानं या भागात गस्त सुरू केली. धरणगाव तालुक्यातील सावरखेडा
धरणगाव तालुक्यातील सावखेडा ते धावडे या रस्त्याची दुरवस्था झाली आहे। ठिकठिकाणी खडी आणि डांबर निघाल्याने खड्ड्यांचं साम्राज्य पसरलंय। त्यामुळे तात्काळ रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी वाहन चालकांनी आणि ग्रामस्थांनी केली आहे। परभणीच्या नानलपेठमध्ये एका घरातील सिलेंडरमध्ये अचानक गॅस गळती झाली, खळबळ उडाली। दरम्यान अग्निशमन दलानं केलेल्या त्वरित कारवाईमुळे मोठा अनर्थ टळला। भुसावळच्या वाजोळा, जोगलखेडा, साकेगाव आणि भानखेड यामध्ये शेतकऱ्यांनी कृषी पंपाचं वाटप त्यांना करण्यात आले। कृषी पंप योजनेअंतर्गत सहाय्यक कृषी अधिकाऱ्याने कृषी पंपाचं वाटप केलं। वाशिम जिल्ह्यातील 491 ग्रामपंचायतींनी आतापर्यंत 61% करवसुली केली। अद्यापही 6.57 कोटींची थकबाकी आहे। त्यामुळे ग्रामस्थांनी वेळेत कर न भरल्यास कठोर कारवाईचा इशारा देण्यात आला। कोकण किनारपट्टीच्या सुरक्षिततेसाठी किनारपट्ट्यांवर ड्रोनची करडी नजर आहे। त्यामुळे अवैध मासेमारीला आळा बसलाय। पहिल्याच 9 दिवसांमध्ये 27 बेकायदा बोटींवर कारवाई करण्यात आली आहे। बीडचे जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी जिल्ह्यातील 13 सरपंच आणि 418 सदस्यांचं सदस्यत्व रद्द केले। जात वैधता प्रमाणपत्र वेळेत सादर न केल्याने